नमस्कार सगळ्यांना, कशा आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मला सगळे विचारतात, ताई तुम्ही गावाला गेले तर गावाला तुम्ही राहत का नाहीत. गावाला कसं आहे, गावाला राहायला मला असं काय वाटत नाही. मला आवडतं गावाला राहायला, काय वाटत नाही मला तर खूप आवडतं गावाला राहायला. एकदम शांत वातावरण, कोणाचं एक नाही ना दोन नाही, कसलं टेन्शन नाही. मला आवडतं गावाला राहायला. पण मुलं राहत नाहीत ना, मुलांना आवडत नाही गावाला राहायला माझ्या. नाहीच बोलतात, त्याला 8 दिवस जरी चल म्हणलं तरी नाहीच बोलतात. ते नको म्हणतात, तूच जा आणि तूच राहा गावाला, आम्हाला नको घेऊन जाऊ. आता मुलं तिथं, मी इथं कसं राहणार मग. हां, ते जर आले तर मग राहायला हरकत नाही. त्यांना कसं लहानपणापासून सवय लागलेली आहे, मुंबईला राहायची, त्यांचा जन्मच तिकडं झालेला आहे. मग इथं राहायला भारी पडतं आहे त्यांना. इथं गावाला कोण दिसत नाही, मित्र नाही, मंडळ नाही, कोणीच नाही. रानात घर नाही आजूबाजूला. मग त्यांना थोडी करमणार आहे इथं. तिथं मुंबईला राहिलेले पोरं इथं थोडी करमणार आहे त्यांना. नाही ते येत, ते नाहीच म्हणते. तर शिदा नाही म्हणून सांगतात, तुला जायचं तू जा, तुम्ही दोघं जा, मी काही येत नाहीत गावाला. काय करणार. नाही तर मी तर त्यांना लई वेळा म्हणले, चला रे जाऊ गावाला आपण म्हणून. नाहीत ऐकत. ते बारकेला गेल्या वेळेस घेऊन आले होते, फक्त म्हणलं 4-5 दिवसासाठी चल बाबा, जास्त दिवस नाही, 4-5 दिवसासाठीच चल. ते 3च दिवसात पळून गेलं माघारी. नाहीच राहायचं म्हणलं मला. आणि काय पोरांना घेऊन येतात, आपल्या जीवाची हलापिष्टा करायला बिन कामाने. नाही बा म्हणलं, आता येत होता मागं, मी येऊ का म्हणून. नको बाबा येऊ म्हणलं, लई त्रास देतो इथं आल्यावर. मग तुला इथं राहायचं ना, तू इथंच राहा म्हणलं, मी जाते म्हणलं. आणि ते नेहमीसाठी तुम्ही म्हणता की पोरांना घेऊन गावाला या, गावाला राहत का नाही, पोरांना घेऊन कसले राहते तवा लेकरं. आता मोठ्याचा विषय नाही, त्याचं कॉलेज चालू, ते का नोकरी पण आहे आणि कॉलेज पण आहे त्याचं. तो नाही येऊ शकत थोडे दिवस, पण ही बारका आगाव पोरगं येऊ शकतंय ना. आणि मग माझं काय झालं आहे, इथं ना तिथं, मला इथं राहता येणं आणि तिथं राहता येणं असं झालं. माझं पण काम आहे आणि मुलं तिकडं, आम्ही इकडं, डोक्याला ताण होतो आहे माझ्या पण. तुम्ही म्हणतात तेच खरं आहे, सगळ्यांनी जमाटेने राहिलं तर बरं आहे. पण आता ही गावाला यायचं अचानक ठरलं ना आमचं. अचानक ठरलं इकडे येण्याचं, नाहीतर अचानक ठरलं नसतं ना, पहिल्यापासूनच असतो ना इथं, आतापर्यंत लेवलला लागलं असतं, सगळं व्यवस्थित झालं असतं. मी 10-15 वर्षापूर्वी, नाही 17-18 वर्षापूर्वी, रोशन माझ्या किती वर्षाचा आहे, 18 वर्षाचा आहे रोशन. तर 18 वर्षापूर्वी मी, त्याच्या आधी मी इथंच होते. किती एक 2-4 वर्ष मी इथंच होते गावालाच. पण तेव्हा घर नव्हतं व्यवस्थित, काय नव्हतं, असं छपराचं घर होतं तेव्हा. पण तेव्हा इथंच होते त्याला घेऊन. अगर त्यावेळेस जर मी मुंबईला गेले नसते ना, तर आतापर्यंत इथं गावाला लेवलला लागलं असतं. पण आता अचानक जाणं राहणं, मग ते इकडं मुंबईला गावाला पोरांना भारी पडते. कसं पहिलीच त्यांना सवय जर असते ना, तर ते इथं राहिली असते, त्यांना काहीच वाटलं नसतं, सवय असते तर. पण आता त्यांना भारी पडतं आहे ना इथं राहणं. नाही म्हणजे नाहीच म्हणतात. आणि ते मला पण नाही बरोबर वाटत की पहिल्यापासून तिकडं राहिलेले आणि इकडं आपण जबरदस्ती करून घेऊन यायचं. जाऊ दे म्हणलं त्यांच्या मनाने. पण टेन्शन मला जास्त होतं आहे ना. मला ना तिकडं गेलं तिकडं टेन्शन, इथं राहिलं तर इथं पोरांचं टेन्शन, दाजीचं टेन्शन, तुमच्या. मलाच टेन्शन नाही कसं काय माहिती, सगळ्याची टेन्शन मला. काय करणार. त्यासाठी जसं आहे तसं चालू द्यायचं, जितके दिवस इथं जमतं आहे येऊन जाऊन. पण खरंच येऊन जाऊन ना शेती करायला नाही जमत. भारी पडतं येऊन जाऊन, लय भारी पडतं येऊन जाऊन शेती करणं. ठामपणे इथं असेल ना तर काय वाटत नाही. ठामपणे पाहिजे इथं शेती करायला. आणि हे आता आता ठरलं. एक दिवस काय झालं, अचानक हे गावी आले, दोघं पण आलो होतो आम्ही. त्याची तब्येत ठीकच नव्हती, देवाला पाया पडायला आलो होतं, तब्येत ठीक नव्हती. म्हणून म्हणले सर गावी जाऊन येऊ. तर त्यांना 4-5 दिवस इथं बरं वाटलं, म्हणजे चक्कर येत नव्हती, एकदम शांत वाटायला लागलं त्यांना. जरा चक्कर नाही आली, वातावरण थोडंसं सूट झालं त्यांना. मग त्याच्यानंतर म्हणले आपण अजून 8 दिवस राहून बघायचं काही तर. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, 8 दिवस राहूया म्हणलं आपण. तर 8-15 दिवस राहिलो मग आम्ही गावाला. तर त्यांना म्हणजे फ्रेश वाटायला लागलं, एकदम बरं वाटायला लागलं त्यांना. मग त्यांना असं वाटतं की मी गावी राहिलो ना तर माझी तब्येत ठीक राहते, बरं वाटतं मला, मग गावाला राहिलेलंच परवडेल असं त्यांना वाटत. मग त्याच्यामुळं आम्ही काय केलं, इकडे येण्याचा निर्णय घेतला.
पोरं येऊत नाही येऊत काय हरकत नाही, पण ह्यांची तब्येत इथं बरी वाटते. ह्यांना गावचं हवा पाणी चेंज झालं की त्यांना जरा थोडंसं बरं वाटतं. मग त्याच्यासाठी म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, मुंबई सोडून देऊ आपण. मुलं राहते तर राहू दे थोडे दिवस, कसं तरी त्यांचं ॲडजस्ट करू, आपण इकडे राहूया म्हणलं. राहायला माझ्या कामाचा प्रश्न, तुमच्या तब्येतीपुढं कामाचं काय. तुमची तब्येत जर इथं ठीक लागत असली तर मी इथं लोकांची तर दुसरीकडे वावरात जाऊन मी घर परिवार सांभाळीन ना. तिथं काय होतं, दमट वातावरण आहे ना, तर त्यांना जास्त घाबरल्यावानी होतं, तब्येत खराब होते त्यांची लगेच तिथं. त्याच्यामुळं इथं थोडंसं त्यांना बरं वाटतं, बरं म्हणजे चांगलंच बरं वाटतं, टेन्शन नाही कसलं. त्याच्यामुळं मी पण म्हणलं जाऊ दे मरू दे, काय नाही इथं राहायचं म्हणतात ना, काय हरकत नाही. थोडे दिवस भारी जाते ना, त्याच्यानंतर लागता लेवलला लागत असतं. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत आणि एकदमच होत नाहीत, प्रत्येक गोष्ट वेळेनुसारच होत असते. त्याच्यासाठी जसं असेल तसं म्हणलं राहायचं तर राहायचंच गावाला. म्हणलं येऊन जाऊन करू म्हणलं जमिनीनंतर. आता ना त्यांना म्हणजे शरीराची थोडी हालचाल होती ना, तर त्यांना व्यवस्थित चालणं, म्हणजे चक्कर न येणं, सगळं BP शुगर सगळं कंट्रोलमध्ये आहे. आता काय टेन्शन नाही त्यांचं एवढं. कधी कधी होतं, आता बघा शरीराला एकदा कीड लागल्याच्यानंतर अचानक काय दुखणं तर दुखणंच असतं, ते किती केलं तर. पण एवढं नाही, पहिल्यासारखं नाही. आता थोडंसं शांत आहे जरा, पहिल्यासारखं एवढा त्रास होत नाही आहे आता. आता एकदम म्हणजे गोळ्या तर घ्यावाच लागतात, रोजच्या गोळ्या चालूच आहेत, पण एकदम क्लिअर तब्येत आहे आता. ते इथं असल्यावरच मुंबईला गेलं ना, ते दमट वातावरण आहे, हवा नाही काय नाही, त्याने मग घाबरल्यावानी होणार, त्यांना सूट नाही होणार तिथलं. त्याच्यामुळं मी पण निर्णय घेतला नाही, गावालाच राहायचं म्हणून. त्याच्यासाठी ठीक आहे, गावाला पण काय वाईट नाही आहे, सगळं ठीकच आहे, व्यवस्थितच आहे सगळं. आपल्याला दुसऱ्याच्या दारात जायचं नाही, सगळं आपलंच आहे. कोणाच्या दारात जायचं नाही ना, कोणाचं दुसऱ्याचं हे आहे म्हणून असं नाही, काय ना काय आहे गावाला थोडंफार, तर ठीक आहे. त्याच्यामुळं मी गावाला येण्याचा निर्णय घेतला.